बाबा बाबा, मला आपल्या गावची गोष्ट सांगा ना, रहस्यमय एक, प्लीज. तर ठीक आहे, सांगतो. पण ही गोष्ट तू कुणाला सांगायची नाही, ठीक आहे? हा ठीक आहे, मी नाही कुणाला सांगणार. तर मग ऐक, मी तुला गोष्ट सांगतो, ठीक आहे? हा सांगा ना, लवकर सांगा, लवकर पटकन. मला ऐकायची खूप घाई झालेली आहे, लवकर सांगा. तर पहिली माझी अत्यंत महत्वाची सूचना ऐका. सदर व्हिडिओ पूर्ण काल्पनिक असून हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे. यातील कथा आणि पात्र पूर्णतः काल्पनिक आहेत. कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. निव्वळ मनोरंजनासाठी हा व्हिडिओ पाहावा. धन्यवाद. तर माझ्या गोष्टीला मी सुरुवात करतो. तर ऐक. मंडणगड तालुक्यातील एका डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटेसे गाव, ते म्हणजे दुर्गवाडी. डोंगराळ भाग, झाडी आणि धुक्याचे कायम अस्तित्व. या गावाबद्दल एक गोष्ट सर्वत्र प्रसिद्ध आहे. या गावच्या मागील बाजूला असलेली एक जागा, जिथे कोणीही दिवसाच्या वेळीही जात नाही. या जागेला कातलवाडी म्हणतात. गावकऱ्यांच्या मते तिथे रात्री अजीब आवाज येतात, झाडं आपोआप हलतात आणि कधी कधी धुक्यातून एक पांढऱ्या कपड्यांची बाई दिसते. एक दिवस पुण्याहून समीर नावाचा एक दुर्गवाडीला भेटायला आला. तो इतिहास संशोधक होता आणि स्थानिक दंतकथा वास्तू यांचा अभ्यास करत असे. गावात आल्यानंतर समीर गावकऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. प्रत्येकाने त्याला कातलवाडीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. कधी म्हणाले की तिथे सापडलेली काही माणसं वेडसर झाली, तर कधी कोणाच्या गायब झाली, कधी तिथे रात्री दिवे चमकले, तर काही आजारी पडले. एका रात्री समीरने ठरवलं की तो स्वतः कातलवाडीत जाऊन पाहिल. गावकऱ्यांनी त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा निर्धार पक्का होता. तर दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता त्याने टॉर्च, कॅमेरा आणि नोटपॅड घेऊन तो त्या जागेवरती गेला. आधी शांतता होती, पण मग झाड जोरात सळसळायला लागली. एक विचित्र कुजबूज ऐकायला लागली आणि एक पांढरी छटा धुक्यातून समीरकडे पाहू लागली. समीरने कॅमेरा चालू केला, पण कॅमेरा अचानक बंद झाला. त्याच्या मागे कोणीतरी चालत असल्याचा त्याला आवाज येत होता, पण वळून पाहिलं की कोणीच नसायचं. अचानक त्याचा टॉर्च बंद झाला आणि तो अंधारात हरवला. सकाळ झाली, पण समीर परतलाच नाही. गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. त्याचा फोन आणि एक पुस्तक त्या कातलवाडीच्या कडेला सापडलं. फोनमधील एक शेवटचा ऑडिओ मेसेज चालू होता. मी काहीतरी पाहिलं. ही जागा, ही फक्त जागा नाही, इथं काहीतरी बंदिस्त आहे. कोणीतरी वा. ऑडिओ बंद झाला. मग गावकऱ्यांनी समीरसाठी हवन केलं, पण तो कधीच परतला नाही. आजही त्याच्या गूढ गायब होण्याची चर्चा होती. काही लोक म्हणतात की त्याने त्या शक्तीला जागं केलं, तर काही म्हणतात तो अजूनही तिथेच आहे. पण तर समीर बेपत्ता होऊन 7 दिवस झाले. गावात एक प्रकारचा भीतीचा सावट पसरला. भीतीचा वातावरण होता. कोण कातलवाडीकडे पाहायलाही जात नव्हतं. त्यात गावातले शामराव काका म्हणाले, वयोवृद्ध होते. हे आधीही घडलंय. 1972ला मंजू नावाचा मुलगा असाच हरवला होता. त्यालाही काहीतरी बोलवलं होतं. गावाच्या वयोवृद्धाने सांगितलं की त्या जागी एक मोठा झाड होता आणि त्या झाडाजवळ एक मायादेवीचं अर्धवट मंदिर होतं. त्या देवीवर शाप दिला गेला होता. तिने स्वतःचं रक्षण करण्यासाठी अदृश्य रूप घेतलं आणि आता ती रक्षण करत असलेल्या जागेत कोणीही गेलं तर ते हरवतं. तर काही दिवसांनी गावकरी समीरच्या घरात गेले. समीरच्या खोलीत
त्याच्या सामानात गावकऱ्यांना एक जुनी डायरी सापडली. तर त्या डायरीमध्ये गावकऱ्यांना त्या झाडाखाली जाण्याचा पत्र होता. कोणी लिहिला ते माहिती नाही. मग गावकऱ्यांनी निर्णय घेतला. सकाळच्या वेळी त्यांनी त्या जागेवर जाण्याचं ठरवलं. झाडातून वाट काढत ते कातळवाडीत पोहोचले आणि तेव्हा त्यांना एका दगडाच्या आत एक बारीक उघडलेली भेग दिसली. ती भेग पुढे एका गुहेकडे नेत होती. गुहेत शिरल्यावर एका अंधारात लपलेली व जिवंत जाणवत असलेली माया देवीचे अर्धवट मंदिर त्यांना दिसलं. त्या मंदिरात एक लहानसा दीप जळत होता आणि समीरची नोटबुक तिथेच पडली होती. पण समीर कुठेच नव्हता. त्या देवीच्या मूर्तीसमोर एका दगडावर लिहिलं होतं, जो सत्य शोधेल त्याला प्रकाश मिळेल, पण जो गुडाशी खेळेल त्याला गळाच मिळेल. त्याच क्षणी तो जागेवर सगळं अंधार, आवाज, धुके शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या पोजराजवळ समीर शांत बसलेला दिसला. तो हसत होता, पण त्याचे डोळे वेगळे होते, एकदम खोल, काळे आणि रिकामे. तर मायादेवीने समीरच्या रूपात गावकऱ्यांना सांगितलं, त्या झाडाच्या बाजूला माझे मोठं मंदिर उभारा. त्या मंदिरात माझी स्थापना करा. म्हणजे तुमची जी गावात सावट होती ती सावट दूर होईल. तुमची जी भीती होती, कातलवाडीकडे जायची जी भीती होती ती दूर होईल आणि त्या भीतीपासून तुम्ही मुक्त व्हाल, असे त्या देवीने त्यांना सांगितले. आणि मग गावकऱ्यांनी ते मंदिर उभारण्यास सुरुवात केली. मंदिराचे पूर्ण काम झाले. त्याची स्थापनाही झाली. आता तिथे सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा केली जाते. आणि तर कशी वाटली ही गोष्ट तुला? आवडली ना? होय बाबा, खूप मस्त होती. अजून एक सांगा ना. नाही, आजच्या दिवसाला ही पुरेशी आहे. पुढची गोष्ट उद्याला सांगू. ठीक आहे बाबा. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.